शासकीय सेवा, प्रशासकीय सेवा, पोलीस यंत्रणा काय कारवाई झाली त्या लोकांवर? हाच तर आमचा मुळातला प्रश्न आहे. मुंबईच्या दादर परिसरातली ही दृश्य आहेत. दादरच्या कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समिती एकवटलेली आहे. मराठी एकीकरण समितीनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आज मुंबईमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा. आम्ही आंदोलन आहे, पोलीस आयुक्तांना खरं तर निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची, आम्ही तेच करतोय. मराठी माणसाचा आवाज दाबू शकत नाही, बोलू शकत नाही, बोलू शकतो. ना करके उनका अपमान किया। मुंबई उच्च न्यायालय के समर्थन में हम लोग यहाँ पे आए हैं। त्याला समाजहितापुरता मर्यादित ठेवा. जर तुम्ही कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उभारणार आहेत हेही सांगा. हाच आमचा प्रश्न आहे. आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे. हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे. कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे तुम्ही न्यायालय, तुम्ही माणसं आहात ना, तुम्ही जो प्रयत्न होतो तो थांबला पाहिजे, अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही. मेला रोडमध्ये मोर्चा निघाला त्यावेळी देखील परवानगी नाकारली, पोलिसांना ताब्यात घेण्यात आलं. आज देखील मराठी माणूस करताना पोलीस ताब्यात घेतला. प्रशासन मराठीच्या विरोधात आहे. आमचा हाच तर प्रश्न आहे. ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केली हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं. आमची छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात. मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्याच्यावर त्यांच्यावर काय कारवाई केली हाच अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांची वादावाद केली. म्हणजे लोक आताही म्हणताय की आम्ही शस्त्र घ्यावी हा जो प्रकार आहे त्याचं सांगितलं की एकमेकांचे मोर्चे काढतो आणि हे करू, तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं. जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी एकमेकांचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना, बनक आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो. आज आमच्या मराठी मातेचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे. पण ह्याच्या पुढे हे सहन केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. आपण बघितलंय की आंदोलन करत होते तेव्हा मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळाले. मॅडम तुमचा गैरसमज तुम्ही बघा, आता बघा, फक्त इथे येऊन आंदोलन केली गेली त्याला विरोध नाही झाला, त्याच्यावर किती कारवाई झाली. आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे, गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या. फक्त बाईट देत होतो, तरी मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे. किती माणसं म्हणजे काय, उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल. ही जर नाट्य बंद नाही झाली तर अखंड मराठी समाज मात्र इथे उतरण्याचं राहणार इथे एवढा प्रकार घडला, त्याच्यावर काय कारवाई केली पोलीस प्रशासनालाही समज. आता आम्हाला उचललं किती जणांना उचललं त्या दिवशी प्रश्न उचललं तुम्ही त्या दिवशी गृहनिर्माण विभागाच्या
नक्कीच आमचे जे काही मराठी माणूस एकत्र येईल आणि पुढची भूमिका मात्र निश्चितपणे ठरवेल. भूमिका सगळेजण मराठी समाज मराठी माणूस एकत्र येऊन मी खरं तर मी अजून वारंवार सांगतो हा प्रश्न मराठी किंवा जैन या प्रकाराचा नाही. हा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला कुठेही जातीयवादाचा रंग देऊन लोक ती भाषा करावू नये बस एवढंच म्हणणं. आम्ही आज निवेदन देण्यासाठी म्हणून ते आईला बोलू. आम्ही आंदोलन किंवा काही मोर्चा करण्यासाठी अरे एवढी हिंमत तर हे मोर्चा तुम्ही रोखू शकत नाही. तर त्या दिवशी मराठी माणूस खऱ्या अर्थाने उतरेल ना तुमची पोलीस प्रशासनासाठी व्यवस्था कमी पडेल एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. मुंबई आमच्या हक्काची